हं, हं. मला असं वाटतं की याच मुद्द्यांवरनं मी खरं तर बाळा नांदगावकर यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहे. बाळा नांदगावकर, जेव्हापासून युतीची चर्चा झाली आहे तेव्हापासून अशा पद्धतीचे दावे जेव्हा केले जातात, आरोप जेव्हा केले जातात, तेव्हा तुमची भूमिका काय असते, खास करून जी सकारात्मकता तुम्ही म्हणालात युतीबद्दल त्या अनुषंगाने? तर तुम्हाला कल्पना आहे, आता आमच्या यांची शायनाताई मस्ते त्यांना विचारा ना, आता त्या निवडणुकीला उभ्या होत्या त्यावेळेला आम्ही किती प्रामाणिकपणे त्यांना मदत केली ती विचारा ना. काय तो विषय येत नाही हो. काय आहे, शेवटी कसं नाते हे रिलेशन हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन कधी कधी विचार करावे लागतात. त्याला आम्ही हे बघत नाही की काय चांगली लोक राजकारणामध्ये असली पाहिजेत, पुढे गेली पाहिजेत, ह्याच भावना आमच्या त्याच्यासोबत असतात. आणि जे आहे त्याच्यावरती रोकटोकमध्ये आपली भूमिका मांडायची. चांगलं असेल तर चांगलं, वाईट असेल तर वाईट, अशी भूमिका आमची आहे. पण आमचा विकासाचा जो अजेंडा आहे तो आमच्या पक्षाचा मूळ अजेंडा विकासाचा आहे. आणि जे जे पक्ष विकास करतात त्यांनी जर चांगलं केलं तर आम्ही चांगलेच बोलतो. त्याच्यामुळे आता जे काय शायना इंशिताईंनी सांगितलं ते खरं आहे. उत्तम प्रकारचं काम जर होत असेल तर त्याचं लोक कौतुक करतील, त्याचा रिझल्ट पण त्यांना देतील. ही गोष्ट जरी असली तरी मुंबई जर तुम्ही पाहिली तर मुंबईच्या लोकांनी मनापासून प्रेम ठाकरे परिवारावरती केलेलं आहे. आणि ते ठाकरे परिवाराच्या सोबत एक काळे होते, आज उद्या राहतील याची मला पूर्ण खात्री आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे माझ्या शुभेच्छा आहेत सगळ्यांना. निवडणुका येतील त्याला पाहता येईल. या सगळे पक्षाची लोक आता बसलेली आहेत. ते प्रत्येक कोण युतीत लढवेल, कोण आघाडीत लढवेल, मला माहिती नाही. खरंच एकमेकांना मदत प्रामाणिकपणे करतील नाही. बरोबर बरोबर. म्हणजे अजूनही काय समीकरण घडतील हे पाहायला लागेल असं तुम्ही कुठेतरी सूचित करताय. त्याच्यामध्ये एवढा गोंधळ आहे तो तुम्ही बघताय. चव्हाट्यावर एवढ्या गोष्टी येतात आणि मग काय होतं असं पुढारी कन्फ्युज स्वतः असतात. पण नाही जात असतो कधी कधी पक्षाची भूमिका ही मांडावी लागते. त्याप्रमाणे आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, ती आम्ही मांडले. आमच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. ताई मी आता काय निघतो माझ्या कामाला. प्लीज. बरं बरं, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि फोनवरनं का होईना आमच्या सोबत आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी हारून खान यांच्याकडे हाच मुद्दा घेऊन जाणार आहे की बाळा नांदगावकरांनी तर डेव्हलपमेंटचं किंवा संपूर्णपणे जे काम केलं जातं त्याचं कौतुक केलेलं आहे, जो कुठेतरी महायुतीचा महत्वाचा मुद्दा प्रचारामध्ये सुद्धा आपण पाहत आलोय. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम मी बोलतो की शायना यांनी काय सांगितलं, आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला. त्यांना पहिला सांगू इच्छितो मी की आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा काली सोडला नव्हता, आजही सोडला नाही आणि भविष्यात पण सोडणार नाही. हिंदुत्व आणि मराठी हा आमचा श्वास आहे. हे श्वास घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. एक. दुसरा, मला एक सांगा, कोस्टल रोड कुणी याची संकल्पना मांडली? उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेबांनी. बरोबर आहे. आता तुम्ही कोस्टल रोड बोलताय, कोस्टल रोडची संकल्पना आमची आहे. जेव्हा आमचा सरकार होता त्यावेळी 2 वर्ष त्यामध्ये फक्त कोविडमध्ये गेले होते आणि प्रत्येक वेळेस तेच तोच फिरून गाळात येतो, तिथेच येऊन थांबतो. विकासाच्या नावावर फक्त हेच दाखवतात, जी स्कीम आम्ही चालू केलेली आहे ते स्कीम दाखवतात. आता मला सांगा ते लाडकी बहीण योजनेला तुम्ही जेव्हा निवडणुका आलात त्यावेळी तुम्ही काय केलं, सरसकट सगळ्यांना देऊन टाकलं. आज तुम्ही काय करतायत, आज तुम्ही केवायसी करतायत. त्यांच्या घरामध्ये नवऱ्याचं नाव आहे, त्यांनी तो किती कमवतो, त्याचे सासरे किती कमवतात, ते मग ते हे सगळं करून तुम्ही हळूहळू जेवढ्या लोकांना दिलेला आहात त्या लोकांना सगळ्यांना तुम्ही खाली घेऊन येत आहेत. आमची मागणी एवढीच आहे, ज्यावेळी निवडणुकी होत्या त्यावेळी तुम्ही ज्यांना दिलेला आहात त्या सगळ्यांना द्या ना. सरसकट तुम्ही दिला होता ना, आता पण सरसकट द्या. आपण विचारूया, आपण नवनाथ बन यांच्याकडे जाऊया हा प्रश्न घेऊन की 2 महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेत की इन्फ्रास्ट्रक्चरल. आजचा मुद्दा आहे तो कोण मांडत नाहीये ना पुरी मॅडम. हा, आजचा मुद्दा काय आहे, आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ झालेला आहे आणि ओला दुष्काळ आहे. मुख्यमंत्री काय बोलतायत, ओला दुष्काळ असं नाहीये. जेव्हा आमची सत्ता होती त्यावेळी ओला दुष्काळ जाहीर करत नाहीये मुख्यमंत्री, हेच बोलत होते ना. आज तुम्ही का करत नाहीये? आज त्या लोकांना तुम्ही का प्रत्येक 50,000 रुपये त्यांच्या एकरी 50,000 रुपये का देत नाहीये? आमचं म्हणणं एवढंच आहे ना. म्हणजे मुद्दे खूप आहेत. फक्त यांना असं आहे की पाकिस्तानचे झेंडे दाखवले, हिंदुत्व सोडला, बाळासाहेबांचे विचार सोडले. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीये आणि बाळासाहेबांच्या विचारावर शिवसेना उभी राहिलेली आहे आणि आयुष्यभर बाळासाहेबांच्या विचारावरच राहणार आहे. बरं, म्हणजे